महायुतीच्या उमेदवारांचा आज अर्ज भरला जाणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते आपल्यासोबत आहेत। दादा, कशी तयारी आहे? आज महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांचं महायुतीचा फॉर्म अतिशय जल्लोषपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय गिरीशजी महाजन साहेब, माननीय भुजबळ साहेब या सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आणि हजारोच्या संख्येने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये दाखल होईल। काल उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर एक जल्लोषाचं वातावरण खरं तर आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतं। हेमंत गोडसे यांची भव्य रॅली घाटनदेवीपासून निघालेली आहे। आज कशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन असणार आहे? मागच्या दोन्ही पंचवार्षिकला खासदार हेमंतजी गोडसे साहेब घाटनदेवीचं दर्शन घेऊन उमेदवारीचा अर्ज दाखल करतात आणि त्याच पद्धतीने आज ते रॅलीने नाशिकमध्ये अर्ज भरायला येत आहेत। ज्या पद्धतीचं काम आपण पालकमंत्री असताना देखील नाशिकमध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला, स्मार्ट स्कूल्सचा एक संकल्पना तुम्ही या ठिकाणी उभी केली होती, खासदारांच्या माध्यमातून झालेले कामं असतील, हे कामं कुठेतरी लोकांच्या समोर आणून येणाऱ्या दिवसांमध्ये आपण मतदानाचं आवाहन करणार आहात। भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पाठीवर जे उंच केलं आहे, अनेक विकासाची कामं, अनेक गोरगरिबांच्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगले विकासाचे, गोरगरीब जनतेचे, समाजाच्या सर्व घटकांचे निर्णय केले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता अतिशय आनंदी आहे। त्याच्यासोबतच खासदार गोडसे साहेब असतील, आमच्या ताई असतील, त्यांनी जी काही विकास कामं संपन्न केली आहेत ती पण आम्ही जनतेच्या दरबारात नेऊ आणि तेवढंच तोलामोलाची गोष्ट, महायुतीच्या पक्षाचे जे कार्यकर्ते असतात ते रात्रंदिवस जनतेच्या सेवेत असतात, संपर्कात असतात, त्यांनी केलेलं कार्य पण आम्ही जनतेच्या दरबारात नेऊ आणि मला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्राचे 8ही सीट महायुतीचे निवडून येतील। खूप खूप धन्यवाद दादा भुसे, नाशिकचे पालकमंत्री आता रॅलीच्या दिशेनं रवाना होत आहेत। महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज जो आहे तो आज या ठिकाणी दाखल केला जाणार आहे आणि तत्पूर्वी दादा भुसे, त्याचप्रमाणे गिरीश महाजन या प्रमुख नेत्यांमध्ये नाशिकमध्ये बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये एकूणच या रॅलीचं नियोजन कसं असणार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या रॅलीला उपस्थित राहणार आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या नियोजनाच्या संदर्भातली ही बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि आता दादा भुसे असतील, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते असतील, हे नेते जे आहेत ते आता रॅलीच्या दिशेनं रवाना होत आहेत। पुढच्या काही वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि तत्पूर्वी ही बैठक जी आहे ती संपन्न झाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।